कोल्हापूर शहरातील आझाद चौक परिसरात अनेक दिवसांपासून आजारी आणि निराधार अवस्थेत पडून असलेल्या एका व्यक्तीला अखेर जीवदान सेवाभावी संस्थेने मदतीचा हात देत त्याला नवजीवन दिले. संस्थेने संबंधित व्यक्तीला उपचार व पुनर्वसनासाठी सावली केअर सेंटरमध्ये दाखल केले असून पुढील वैद्यकीय उपचारांची जबाबदारीही स्वीकारली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत राहुल महादेव चव्हाण राहणार जयसिंगपूर हे आझाद चौक पोलीस ठाण्याजवळ अत्यंत अशक्त अवस्थेत आढळून आले. यापूर्वीही ते पंचगंगा घाट परिसरात आजारी अवस्थेत असल्याची माहिती मिळाली होती. मात्र तेथून ते निघून गेल्याने त्यांचा शोध लागला नव्हता. दरम्यान पुन्हा आज आझाद चौक परिसरात ते आढळून आल्यानंतर जीवदान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरुण खोडवे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्तीला स्वच्छ करून, दाढी करून, नवीन कपडे परिधान केले आणि रुग्णवाहिकेद्वारे सावली केअर सेंटरमध्ये दाखल केले. सावली केअर सेंटरचे प्रमुख किशोर देशपांडे आणि गौरी देशपांडे यांनी संबंधित व्यक्तीच्या पुनर्वसन व उपचारांची जबाबदारी स्वीकारत त्याला आवश्यक वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली. या समाजोपयोगी उपक्रमात जीवदान संस्थेचे अध्यक्ष अरुण खोडवे, विश्वनाथ भोसले, वसंत लिंगणूरकर, अक्षय बागडी, अमित खाबडे, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील कर्मचारी फरीदा मुजावर आणि स्वप्नाली खोत यांनी सक्रिय सहभाग घेतला. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून निराधार आणि गरजू व्यक्तींना मदतीचा हात देण्याचे आवाहनही करण्यात आले.